दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज पुणे शहरामध्ये नगरसेवक पदासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. याच निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 24मधील इच्छुक उमेदवार आहेत. आपण आपल्या ज्या मुलाखत सत्रा चालू आहेत आपल्या चॅनलतर्फे, या मुलाखत सत्रामध्ये आपण निरनिराळ्या पक्षांच्या, निरनिराळ्या नेत्यांच्या, आजी माजी सदस्यांच्या आपण मुलाखत सत्र चालू केले आहेत. याच प्रभाग क्रमांक 24मध्ये आपल्यासोबत आहेत राहुलजी शर्मा. राहुलजी शर्मांचं तसं राजकीय कार्य कसं आहे, त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे, त्यांच्या प्रभागाबद्दल विजन काय आहे व समस्या नियोजन यावर आपण आता त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. राहुलजी, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आम्हाला आपल्या या राजकारणामध्ये येण्याचा आम्हाला एक प्रयोजन सांगा. आपण राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला सर? प्रथमतः दैनिक भारत विचार न्यूज चॅनलच्या वतीने मी सर्व श्रोत्यांचं, दर्शकांचं, बांधवांचं, मित्रांचं स्वागत करतो. आणि दत्ताभाऊ, आपण जे प्रश्न विचारला की मी राजकारणामध्ये येण्याचा निर्णय का केला, तर त्याची पार्श्वभूमी अशी की मी राजकारणात आलो नाही तर राजकारणात मी जन्माला आलो आहे. मी ज्यावेळेस 2 वर्षाचा होतो त्यावेळेस माझ्या वडिलांनी या भागातून महानगरपालिकेची निवडणूक लढविली. त्याच्यामुळं मी राजकारणात आलो नाही तर राजकारणात जन्मालाच आलेलो आहे. सर, आम्हाला तुमच्या लहानपणी बालपणाबद्दल सांगा. आपल्या युवा अवस्थेत आपण काय केलं, आपल्या कॉलेज लाईफमध्ये काय केलं, थोडं आमच्या जनतेला सांगाल? बालपणामध्ये सगळ्या बालकांसारखं मीही खेळलो आहे, उचापत्या केल्या आहेत. आणि माझं बालपण आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत इथं माझी 10 बाय 10चं घर होतं, एक दुकान होतं. आणि त्या 10 बाय 10च्या खोलीतून आमच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला. ह्याच रस्त्यावरती इथे मागे वस्ती होती. रस्ता हा असाच आहे. आणि वस्तीतलं जीवन हा मी आनंदी आहे की माझ्या बालपणामध्ये वस्तीतलं जीवन मी अनुभवलं. त्याच्यामुळं हे वस्तीतलं जीवन आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहणार आहे. आणि खऱ्या अर्थाने आज खूप लोक वस्तीतल्या जीवन मुक्त आहेत. माझ्या बालपणीची आठवण ती मी जगतोय. आज माझ्या प्रभागामधील अनेक झोपडपट्ट्या असतील तर मला तिथं गेल्यानंतर अगदी घरी आल्यासारखं वाटतं. बालपणाचा कालखंड जो होता तो असा करत पुढे आलो. मग माझं शिक्षण झालं. शिक्षणमध्ये मी ग्रॅज्युएशन माझं पूर्ण झालं. मी MBAला ॲडमिशन घेतला. MBA माझं पूर्ण झालं नाही पण मी पूर्ण करतो आहे ते MBA. पण करताना जे रक्तामध्ये राजकारण आणि समाज होता त्या समाजाला लक्षात घेता मी 2017ला निर्णय केला होता की आपण निवडणूक लढवायची. पण पक्ष आदेशला मान्य करून मी 2017मध्ये पाय मागे घेतला. आणि यंदा 2026ची जी निवडणूक आहे त्या ह्याच्यामध्ये माझा पुन्हा निर्णय आहे की आपण निवडणूक लढवावी आणि जनतेची सेवा करावी. आपल्या प्रभाग क्रमांक 24मध्ये कसबा गणपती आपण कमळनेर हा प्रभाग आहे. तर या प्रभागामध्ये आम्ही पाहतो की बराच स्लम एरिया आहे व या स्लम एरियाचे काही प्रश्न असतील, काही अडीअडचणी असतील, या भागातील गोरगरिबांचे काय प्रश्न मार्गी लावलेत का आपण, किंवा त्यांचा काय आपण विचार करता का, किंवा रिडेव्हलपमेंट म्हणा किंवा युवकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करता का? नक्कीच. त्या गोष्टीसाठीच तर आपण राजकारणाचा एक भाग आहोत. आज एक साधारण कार्यकर्ता म्हणून मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करतो आहे. याचीच पोचपावती म्हणजे लोकांनी, मित्रांनी
आपल्या भागातील स्लममधील सर्व लोकांनी मला प्रोत्साहित केलं की राहुल भाऊ तुमच्यासारखा व्यक्ती हा कॉर्पोरेशनमध्ये गेला पाहिजे, त्यांनी आमचे प्रश्न मांडले पाहिजे. त्या गोष्टीला न्याय देऊन मान देऊन आज मी ठामपणे निर्णय केलेला आहे की मला निवडणूक लढवायची आहे. आणि निवडणूक लढवल्यानंतरनं स्लम रिडेव्हलपमेंट असेल किंवा गोरगरिबांना ज्या काही गोष्टी सुखसोयीच्या सुविधेच्या असेल त्या गोष्टीसाठी मी प्रयत्नशील होतो आणि राहणारच. पण माझं थोडंसं मत SRAच्या बाबतीमध्ये असं आहे की आपल्याला फक्त SRA बांधून 2 पैसे कमवून लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये फक्त एक फ्लॅट देणे नव्हे, तर लोकांच्या राहणीमानामध्ये कसा बदल करता येईल ह्याच्यावरती माझं लक्ष जास्त आहे. कारण इथून मागे पण खूप सारे SRA झालेत. मग SRA झाल्याच्या नंतरनं लिफ्ट बंद पडली, कचरा कुणी उचलला नाही, SRAमध्ये प्रॉब्लेम झाले आणि मग तेथील रहिवासी जे बिचारे आहेत ते मग निवडणुकीची वाट पाहतात की मग निवडणुकीमध्ये कोणतरी लोकप्रतिनिधी येणार, तो आपला काम करणार, मग आपली स्वच्छता होईल, मग आपली लिफ्ट चालू होईल. त्याच्याऐवजी त्याच्यासाठी जी काही उपाययोजना करता येईल त्याच्यावरती मी लक्ष केंद्रित करून आहे आणि ते मी पूर्ण करणार. सर, स्लम एरियामधील युवा वर्ग आपला आता देशाचं भविष्य आहे. सर, युवा वर्ग स्लम एरियामधले पण पुण्यात नाही पण सगळीकडे पाहायला चित्र मिळतं की शिक्षण कमी, गुंडगिरी म्हणा किंवा व्यसनाधीन, या समस्यावर आपण काय थोडं काढताय का किंवा काय आपण जनजागृती करताय? बरं झालं तुम्ही हा प्रश्न केला मला. तर मी अगदी मुद्द्यावरती बोट ठेवतो. आज आपण राजकारण सगळीकडं पाहतोय पण समाजकारण कुठंच दिसत नाही आहे. आजकालची युवा पिढी जे गुंडगिरीकडं वळत चाललेली आहे, तिच्याकडं जे आकर्षित होत आहे, हे नक्कीच देशासाठी घातक आहे. पण मी या मताचा देखील आहे की जी युवा पिढी गुंडगिरीकडं वळत आहे त्या युवा पिढीच्या मनामध्ये सुद्धा आपल्या न्यूज चॅनलच्या नावाप्रमाणे भारत विचार आहे. आणि ज्या प्रत्येक माणसामध्ये भारत विचार असेल तो नक्कीच भारताबद्दल, त्याच्या भागाबद्दल, त्याच्या गल्लीबद्दल, त्याच्या शहराबद्दल विचार करून ह्या चुकीच्या क्षेत्रांमध्ये जाणार नाही. ह्याच्यासाठी आपल्याला जनजागृती करायची आहे का? तर नक्कीच करायची आहे. ती मी करत आहे. सोबतच माझा संदेश हा असेल की प्रत्येकाने हे विचार केला पाहिजे की आपल्याला शिकवण काय आहे, आपण शाळेमध्ये, घरामध्ये काय संस्कार घेतलेला आहे आणि त्या संस्काराचा वसा जर आपण समाजामध्ये दिलं तर नक्कीच भारत देश हा एक असा देश असेल की विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटेल की आपण भारतामध्ये जाऊन राहूया. मला पुढं असं विचारायचं सर, आपला हा जो प्रभाग क्रमांक 24 आहे यामध्ये समस्या ह्या निरनिराळ्या प्रभागात निरनिराळ्या समस्या आहेत, पण या प्रभागामध्ये समस्या किती आहेत व कशा असतील व आपण त्यावर उपाययोजना काय करणार आहात? प्रभाग 24 म्हणजे पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयाला चिटकून असलेला प्रभाग म्हणजे पुणे. जिल्हा अधिकारी कार्यालयाला चिटकून असलेला प्रभाग म्हणजे इथं मूलभूत सुविधाचा काय प्रश्न असू शकतो का? तर अजिबात नाही. पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट ह्या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. जे निवडणुकीच्या अलीकडं पलीकडं जे थोडेफार समस्या येतात ना या गोष्टींच्या, ह्या क्रिएट केलेल्या समस्या आहेत. एखाद्या भागामध्ये पाण्याचा दाब कमी द्यायचा, पाणी कमी पोचवायचं, त्याच्यानंतरनं विचार करायचा की तेथील लोक सगळे जमा होतील आणि आपल्याकडे येतील, मग आपल्याला सांगतील पाण्याची समस्या आहे, मग आपण पाण्याचा प्रेशर वाढवायचा आणि लोकांना पाणी द्यायचं. ही एक स्ट्रॅटेजी झाली अख्ख्या पुण्यामध्ये. आपल्या न्यूज चॅनलच्या मार्फत मी लोकांना जागृत करत आहे की अशा समस्या आपल्या पुण्यामध्ये, पुणे शहरामध्ये जिथं जिथं असेल, जिथं पाण्याचा दाब कमी आहे तिथल्या लोकप्रतिनिधींना हाणून पाडा खाली. कारण आपल्या पुण्यामध्ये जिथं आपली म्हण आहे पुणे तिथे काय उणे, तिथे जर का पाण्याचा प्रॉब्लेम होतो, पाण्याच्या प्रेशरचा प्रॉब्लेम होतो, मग आपल्या लोकप्रतिनिधींना हक्क नाही आहे त्या पदावरती बसण्याचं. तर ते प्रश्न इथं आहेत का? तर ते प्रश्न नाही आहेत. त्याच्या व्यतिरिक्तचे जे प्रश्न आहेत, अतिक्रमण असेल, ट्रॅफिक असेल, शिक्षण असेल, समाजातील गुंडगिरी असेल किंवा सध्या आपल्या समाजामध्ये एक नवीन ट्रेंड जो चालू झालेला आहे की लोकांना झुंडशाही करून दडपवणे, हे माझ्या वतीने मूळ मुद्दे आहेत जे आपल्याला नीट केले पाहिजे. एकदा जर का समाजाची रचना व्यवस्थित नाही झाली तर मग आपण कुणी किती नगरसेवक काय, आमदारच काय, देशाचा पंतप्रधान जरी झाला तरी काही उपयोग नाही.
त्याच्यामुळे हे मुद्दे मी मूळचे मुद्दे समजतो आणि ह्याच्यावरती माझं लक्ष केंद्रित केलेलं आहे. बाकी दैनंदिन जीवनामध्ये जे पंचमूलभूत सुविधा आहेत, त्या पंचमूलभूत सुविधासाठी पुणे महानगरपालिका आहे, ते तर कार्यरत काम करणारे प्रत्येक व्यक्ती आहे, त्यांच्याकडनं फक्त काम करून घ्यायचं आहे बस. याच्यापेक्षा काही मोठा रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. मला या आपलं थांबवतो सर. मला एक विचारायचं आहे, आपण सुशिक्षित व्यक्ती आहात, आपण बोललात आपण एक उच्च शिक्षक आहेत, पण आज कुठेतरी बघतोय आपण इलेक्शन सुरू झाले स्थानिक स्वराज्य संस्थांचे, लोक इच्छुक उमेदवार हे प्रलोभन देत आहेत, इकडे यात्रा चला तिकडे चला लोकांना, हे 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 स्थळ बघा ते स्थळ. तर असे प्रलोभनाला लोकांनी बळी न पडता जो खरा काम करतो, ज्यांनी खरंच आधी काम केलेलं आहे, त्याची पोचपावती आता नक्की मिळेल लोकांना. काय वाटतं आपल्याला? नक्कीच. बरं झालं तुम्ही हाही प्रश्न विचारला. आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की लोकांना सरकार किंवा लोकप्रतिनिधी पण तसाच मिळतो जसा लोकांना हवा आहे. जर प्रलोभन घेऊन लोक बळी पडून जर लोकांनी निवडून दिलं तर त्यांना निवडून आलेला व्यक्ती पण तसाच मिळेल. आपण काय देतोय ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की आपण काय घेतोय. लोकांनी जर का एकदा चांगुलपणाचा वसा जर मनामध्ये घेतला आणि निर्णय केलं की आपल्याला लोकप्रतिनिधी आपल्याला असा हवा आहे की ज्याचे कान पकडून त्याला आपण आणू शकतो, तर तसे मतदार कोणाहीकडनं पैसे घेणार नाही, दारू घेणार नाही, प्रलोभनाला बळी पडणार नाही, किंबहुना कुठल्याच अडचणीमध्ये हात पसरवणार नाहीत. आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की जनता ही जनार्दन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की मतदार हा केवळ मतदार नव्हे तर मतदार राजा आहे. आपण लोकप्रतिनिधींना कामाला लावतोय, आपण त्यांना सेवेचा मोका देतोय. आपला बहुमूल मत कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता सज्ञान विचाराने विचारपूर्वक द्यावा आणि चांगले लोक निवडून द्यावेत, एवढं सांगतो. सर, निरनिराळ्या प्रभागामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार हे प्रश्न सगळे घेऊन बोलतात सर. मला आपल्याला थोडा हटके प्रश्न विचारायचा आहे की आपल्या प्रभागामध्ये, आपला प्रभाग आहे तो, आपल्या प्रभागाला शिवाजी महाराजांची भूमी म्हटलं जातं, कसबा. तर या कसब्यामध्ये जुन्या वाड्यांचा प्रश्न आहे, त्यावर काय आपण पाऊल उचलणार आहात? जुन्या वाड्यांसाठी राज्य शासनाने एक विकास आराखडा बनवलेला आहे. त्या याच्यामध्ये टेक्निकल बाबी लक्षात घेऊन नक्कीच डेव्हलपमेंटचं रिडेव्हलपमेंट कसं करता येईल या बाबतीमध्ये दक्ष आहे मी. आणि बरं झालं तुम्ही प्रभागाचं नाव पण घेतलं. आपल्या माध्यमातून सांगतो, मी पहिले गणपती मंडळाचा कार्यकर्ता आणि शेवटी पण गणपती मंडळाचा कार्यकर्ताच आहे. आणि माझ्या प्रभाग 24चं नाव देखील कसबा गणपती, कमला नेहरू आणि KEM हॉस्पिटल असं या प्रभागाचं नाव आहे. या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि छत्रपती शिवरायांची भूमी तर आहे, नक्की आहे. लाल महाल ते लाल देऊळ अशा हा भौगोलिक रचनेचा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये खऱ्या अर्थाने हिंदुस्थान राहतो. शेवटचा प्रश्न घेतो सर. नवयुवक, नवमहिला आता राजकारणात येत आहेत व ते जनतेला आश्वासन देत आहेत, आम्ही हे करू ते करू, तर यावर आपण काय प्रकाश टाकताय का? आश्वासन दिलेली प्रत्येक गोष्ट जर प्रलोभनाला बळी न पडता तुम्ही स्वीकारली आणि त्यांना मत देऊन निवडून आणलं, तर तुमच्यामध्ये ही धमक असली पाहिजे की ऑन रेकॉर्ड जी काही आश्वासनं आली आहेत ती जर पूर्ण होत नसेल तर त्यांचे कान पकडून त्यांना रस्त्यावर बदडा, रोकठोक. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते आपल्यासोबत राहुलजी शर्मा, प्रभाग क्रमांक 24मधून. त्यांनी अत्यंत मार्मिक अशा शब्दामध्ये विश्लेषण केलेलं आहे. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे की मी प्रभागासाठी काम करणारा एक तळागाळातला कार्यकर्ता आहे. माझ्या वडिलांपासून मी या प्रभागात वावरतो आहे व लोकांशी माझी नाळ जुळलेली आहे. या भागात जरी स्लम एरिया आहे तरी मी स्लम एरियात गेल्यानंतर मी माझ्या घरी आलो असं वाटतं आहे त्यांना. आपण त्यांच्या या कार्याला नक्कीच शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी आपल्याकडून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद सर, आपण आमच्या चॅनलवर सहभाग साधल्याबद्दल. इथेच थांबतो. कॅमेरामन दिनेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.